सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ गोंधळी गल्ली बेळगाव, गोंधळी गल्ली बेळगाव सहर्ष सादर करीत आहोत जिजाऊ आऊसाहेबांच्या मनातील बंडाचे वारे आणि शोभाचा पाळणा. गेली 300 वर्षे याच सुलतानांच्या टापाखाली गोरगरीब मराठ्यांची गाडगी, मडकी आणि आबरू तुडविली जाती. गुलामांच्या बाजारात आपल्या पोरीबाळी दावणीला बांधल्या जात आहेत. महाराज, आपल्याला त्यांचे आक्रोश कधी ऐकूच येत नाहीत का? नाही कसे राणीसाहेब, पण आम्ही काय करावं? त्याच निजामशाहीच्या रोषणाईत मराठ्यांच्या लेकी सुना पळविल्या जात आहेत. महाराज, प्रत्यक्ष आपल्या भावजईला, आमच्या जाऊबाईंना गोदावरीवर स्नान करीत असताना मोगल सुभेदारानं पळवून नेलं. धावा धावा, वाचवा वाचवा म्हणून जाऊबाईंनी टाहो फोडला. काय करीत होत्या तेव्हा भोसल्यांच्या तलवारी? एकदा दैव फिरलं की प्रत्यक्ष देव सुद्धा हताश होतात. राणीसाहेब, याच गोदावरीवरून प्रभू रामचंद्रांची सीता राक्षसांनी पळवून नेलीच ना? त्याच सीतेला सोडून आणलं प्रभू रामचंद्रांनी. हताश नाही झाले ते. राणीसाहेब, खेळोजी राजे भोसल्यांनी आपली बायको मोंगलांच्या हातून सोडवून आणलीच की. होय, सोडवली. पण कशी? 2.5 लाख रुपयाची खंडणी भावोजीनी महबत खान सुभेदाराला भरली आणि मग तिला सोडवून आणली. प्रभू रामचंद्रांनी रावणाला खंडणी नाही भरली. खांडोळी केली त्यांनी राक्षसांची आणि रावणाची. होळी केली त्यांनी लंकेची. राणीसाहेब, प्रसंग बाका आहे. मोंगल आमच्यावर चाल करून येत आहेत. मग त्यात काय एवढे? राजांची समशेर थकली तर नाही ना? नाही, ती थकलेली नाही. पण या प्रचंड मोंगली फौजेचे नेतृत्व करतायत ते प्रत्यक्ष आपले तीर्थरूप लखोजी राजे जाधव. राणीसाहेब, आपली परिस्थिती नाजूक, अडचणीची. आपल्यास उघड्या मुलकात ठेवणे प्रशस्त नाही. आपण शिवनेरी गाठावा. महाराज, आम्ही शिवनेरीवर जाऊच. आपण निश्चिंत मनाने पुढे जावे. प्रत्यक्ष आमचे तीर्थस्वरूप आमच्या सौभाग्यावर घाला घालण्यासाठी आले आहेत. पण आमच्या आबा महाराजांना आम्ही बघून घेऊ. प्रसंगच पडला तर समशेरही हाती धरू. आम्ही आमच्या आबांना सामोऱ्या जाऊ, ते भोसल्यांची राजलक्ष्मी म्हणूनच. राणीसाहेब, आपली अवस्था तर... राजे, आता अधिक बोलण्यात आपला वेळ घालवू नका. आमची शपथ आहे तुम्हाला. एखादा कसोटीचा क्षण आलाच तर समशेर चालवायला कचरू नका. अगदी आमचे तीर्थरूप समोर असले तरीही. राणीसाहेब, आपण इतक्या संतापायला नको. आपण रघुकुलोत्तमाचे वारसदार आहात, याचे विस्मरण होऊ देऊ नका. समशेरीस रुधिराभिषेक घातल्याशिवाय तशीच म्यान करू नका. आमची काळजी यकिंचितही न करणे. आई तुळजाभवानी आमच्या पाठीशी आहे. मासाहेब, आनंदाची बातमी हाय. सांगा गोमाजी काका, सांगा. जी आऊसाहेब, जी आऊसाहेब. आऊसाहेब, आपले तीर्थरूप पुन्हा निजामाजोन मिळाले. शत्रुत्व संपलं. आता जाधव आणि भोसले वैर विसरून एकत्र समशेरी चालतील. जगदंब जगदंब. हो, खरच ही तर आनंदाचीच गोष्ट आहे. हो आऊसाहेब. किल्ले शिवनेरीवर शिवाईच्या सहवासात जिजाऊ अस्वस्थ होती. तिच्या अंतःकरणात महाभारताचे अध्याय फडफडत होते. सह्याद्रीच्या दऱ्याकापाऱ्यातले वारे
तिच्या धुमसणाऱ्या काळजावर वेगळीच फुंकर घालीत होते. तेवढ्यात एक भयंकर बातमी शिवनेरीवर येऊन कोसळली. मुजरा आऊसाहेब, जासूस आलाया, सदरेवर थांबविलाय. हो, आम्ही येतोच. मासाहेब, त्या जुलमी निजामानं आपलं माहेर संपवलं. स्पष्ट सांगा, नेमकं काय झालं? मासाहेब, आपलं तीर्थरूप आणि 3 भाऊ या निजामानं दरबारात कापून काढलं. लखोजी राजे मुजरा घालण्यास दरबारात गेलं होतं. सोबत रघुजी राजे, अचलूजी राजे आणि यशवंतजी बी होतं. खानानं दगा केला. खानानं मुजरा स्वीकारलाच नाही. तेवढीच इशारत झाली आणि दरबारातील ठरवलेल्या सरदारांनी लखोजीसह त्यांच्या पोरासनी खांडोळी उडवली. जगदम जगदम. जिजाऊच्या मनात आणि स्वप्नात फडकत होते बंडाचे झेंडे. जगदंबे पाशी ती एकच दान मागत होती. उन्मत्त ही सिंहासने चिरफाळण्या सामर्थ्य दे. निर्दाळण्या या दैत्य झुंडी अंबिके वरदान दे. अंबिके वरदान दे. जिजाऊच्या मस्तकातला संताप तिच्या गर्भात उतरत होता. महिन्यामागून महिने उलटत होते. शिवनेरी वसला होता भीमाशंकराच्या किर्र जटात आणि नाणेघाटाच्या भयान ओठात. मराठी मुलखातल्या साऱ्या कुलदेवता जणू घागरी फुंकीत फुंकीत शिवनेरी भोवती नाचत होत्या. फाल्गुनाच्या काळोख्या तृतीयेची ती रात्र सुयिणी जिजाऊच्या दालनाकडे धावल्या. काय काय काय? मुलगा 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 मराठ्यांच्या महालक्ष्मीला पुत्र झाला. पुत्र सह्याद्रीला झाला. पुत्र महाराष्ट्राला झाला. पुत्र भारतवर्षाला झाला. गोविंद घ्या, श्रीरंग घ्या. ठेवू का? या राज या. बाई घ्या. श्रीराम घ्या. श्रीकृष्ण घ्या. कान्होबा घ्या. मल्हारी घ्या. आता ठेवा की. काय नाव ठेवलं सांगू? सांगा की. शिवाजी. या की. कधी होतं तुम्ही? पाहून चुकतो चाळा. लिंब लोण उतराग लवकर
बनवला